छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाचा भोंगळ व मनमानी कारभार नागरिकांसाठी मोठे डोकेदुखी ठरत आहे। शहरातील एकूण 3 दुय्यम निबंधक कार्यालयांपैकी सध्या केवळ 2 कार्यालये सुरू असून त्यातही अधिकारी वेळेवर हजर राहत नसल्यानं नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। विशेष म्हणजे दस्तऐवज नोंदणीसाठी सकाळपासून रांगा लावून बसलेल्या नागरिकांना अधिकारी उशिरा येणे, कधी ऑनलाईन प्रणाली बंद असणे तर कधी आधार प्रणाली कार्यान्वित नसणे अशा समस्यांचा रोजच सामना करावा लागतोय। अधिकारी वेळेवर आलेच तरी सर्व्हर डाऊन असल्याचं कारण पुढे केलं जातं अशी तक्रार नागरिकांकडून होत आहे। दरम्यान अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। या व्हिडिओमध्ये नागरिक थेट अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून स्वतःच आपली समस्या मांडताना दिसत आहेत। या घटनेनंतर मंगळवारी दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आलं, त्यामुळे नागरिकांची अधिकच कुचंबणा झाली। नागरिकांचं म्हणणं आहे की या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मनमानी पद्धतीनं काम करत असून एका साध्या दस्तऐवज नोंदणीसाठीही वारंवार चकरा माराव्या लागत आहेत। वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करतात। प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन दुय्यम निबंधक कार्यालयातील कारभार सुरळीत करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आता 10:55 झालेले आहेत। औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मधील दुय्यम निबंधक 2 नंबरचा कार्यालय इथं अद्याप कोणालाही पदभार दिलेला नाही। तरी जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून हा पदभार आज जनतेचा असा ठराव झालेला आहे की अबुलाला हाशमी हे जनतेमधून यांनी लगेच आता निवडलेला आहे आणि हा पदभार अबुलाला हाशमी यांना जनतेकडून देण्यात येतोय की जनतेचे काम लवकरात लवकर व्हावं। सर्व जनतेला याची संमती आहे का? या सगळ्यांना हात उठून संमती द्या। आजचा पदभार मला आहे, सर्व मताने सहमत आहे। आता मी पदभार स्वीकारतोय। आज दुय्यम निबंधक नसल्यामुळं आज या कार्यालयाचा पदभार मी घेतलेला आहे। त्याला कम्प्युटर ऑपरेटर कोण आहे? त्याला आणावर दस्त आपण बघून घेऊ। हे इथं आपला डॉक्युमेंट नंबर आहे आज कोणतेही दस्त नोंदणी नाकारण्यात येणार नाही। म्हणजे 2 हेक्टर मधून जरी असलं तरी आपण करू, 1 हेक्टर मध्ये असले करू आणि जे नियम दिलेले आहेत शासनाने त्या नियमानुसार सगळे दस्त आज नोंद होणार आहे। याची सर्वांनी जे नोंद व्हावी आणि जे राहिलेले सगळे दस्त आज करून घ्यावं। 1 रुपया कोणाला आज इथं कोणी घेणार नाही। तसं नाही। मी सकाळपासून इथे आलेलो आहोत, 9 पासून इथे बसलेलो आहोत। मी माझ्या छोट्या मुलीला घरी ठेवून आलेले आहे बाजूच्यांच्याकडे। आम्हाला सांगितलं होतं 11:30-12 पर्यंत काम कंप्लीट होणार, पण स्टील अजून कुठलीच प्रोसेस नाही आहे इथे समोर। आम्हाला खूप घरून फोनवरती फोन येत आहेत, कळत नाही जायचं की थांबायचं, कारण काहीच क्लिअरिफिकेशन नाही आहे। ते जे व्हिडिओ व्हायरल झाले आहे त्याबद्दल तुमचं काय? आज बघा म्हणजे एक लक्ष वेधण्यासाठी की बाबा अधिकारी आतापर्यंत आलेला नाही। किती वाजले होते त्यावेळेस? 11 वाजले होते आणि जनता परेशान होती। ते मुद्दाम म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं की आपली खुर्ची खाली, बाकी तिथं कुठल्याही प्रकारचा काही म्हणजे प्रॉब्लेम झालेला नाही आहे। पण ते खुर्ची दाखवायची होती की एम्प्टी खुर्ची आहे, त्यामुळं आम्हाला व्हिडिओ करणं आवश्यक आहे। थँक्यू। नाही की मी आज 5वा दिवस आहे तब्बल या ठिकाणी रजिस्ट्री करण्यासाठी येतो आहे। प्रत्येक वेळेस मला हेच सांगलं जातं का थोडा वेळ थांबा, थोडा वेळ थांबा। आज तर काहीच कळलेलं नाही आहे, कोण कुठं गेलं, कोण म्हणतं कोणाचे भांडणं झाले, कोण पोलीस स्टेशनला गेलं, कोणाचे विषय चालू होते। प्रत्येकाला कुठेतरी विचारावं कोणाला हे समजत नाही। या ठिकाणी फक्त भिंत आहे, गॉड आणि गव्हर्नमेंट तसं सापडत नाही। तसं हे यांचं देवाच्या पुढे झालं आहे, सापडत नाही दोघं। हे त्यांना शोधायचं कुठं आणि नेमकं विचारायचं कोणाला हे पण कळू नाही लागलं आम्हाला। इथं गेला की त्याला बघितलं का तो म्हणतो सर्व डाऊन आहे, हा म्हणतो साहेब इथं नाही। नेमका साहेब गेला कुठं आणि या साहेबाने विचारायला गेला की साहेबाचा कोणी साहेब असतो का? आम्हाला म्हणजे आम्ही आज सकाळपासून जेवलो नव्हतो, म्हणलं आज तरी आमचं काम व्हायलाच। एवढ्या मोठी अपेक्षा आज आम्हाला होती की या ठिकाणी आज आमचं काम करूनच आम्ही घरी जाऊ। आम्ही 4 जण इथं बसलोय का म्हणलं आज झालं का मग जेवण, मग पुढं म्हणजे तरच जेवायचं। आम्ही अजून जेवलेलो नाही आहे। यांना एवढा लादा राहिला नाही का आपण या ठिकाणी लोक इतके परेशान आहे। आज झालंय प्रॉपर्टी घ्यायचे नाही, असं रोडवर भिडलं तरी चालेल, पण आज प्रॉपर्टी खरेदी विक्री या ठिकाणी आणि पैसे देऊन
काय फुकट काम केलेलं नाही आहे आणि एवढी जर आमची परेशानी होत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट या ठिकाणी नाही आहे. त्याच्यासाठी हे जे जबाबदार अधिकारी आहे एक तर यांना काम नसेल करायचं, यांना जर सेवा करायची नसेल तर हे सगळे सेवामुक्त झाले पाहिजे आणि तरच लोकांना न्याय मिळेल. नाही तर असं सरकारनं अशा ठिकाणची सिस्टीम असेल हे सिस्टम नक्कीच बंद झालं पाहिजे. जर यांची अवकाश नसेल तर हे फिजिकली पेपर घेऊन यांनी केलं पाहिजे. कंटिन्यू एकच जवळजवळ नंबर आला, अरे आज सर्व डाऊन झालं. काल आम्ही 6 वाजून 10 मिनिटापर्यंत इथं होतो, झालं तुमचा नंबर आला म्हणून सकाळी 9:30ला आलेलो. म्हटलं आमचं लवकर लागन, पहिला नंबर तुमचा आणि शेवटच्या 6 वाजून 10 मिनिटांमध्ये सर्व डाऊन झालं. काय नाव तुमचं? माझं नाव ॲडव्होकेट भारत फुलारे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दस्तावेज दुय्यम निबंधक कार्यालय आलेले आहे. काय जे दस्तावेज करण्यात येणारे जे कार्यकर्ता आहे खरेदी विक्री करण्यासाठी जे आलेले आहे, आपण त्या पक्षकार जे आलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. क्या लगता आपका, क्या बोलना है आपका? यहाँ पर सुबह से 9 बजे से हम खड़े हैं, सीनियर सिटीजन हैं, कुर्सी बैठने के लिए जो है वो कंफर्टेबल नहीं है और झूठ बोल करके कि सर्वर डाउन है, लोगों को गुमराह करके पूरे दिन भर यहाँ पर लोगों को रोक करके परेशान किया गया है। इसके लिए जो लोग भी जिम्मेदार हैं उनको सख्त से सख्त उनके अगेंस्ट कार्रवाई होनी चाहिए। पब्लिक को परेशान करना यह भी एक गुनाह है। रोक करके रजिस्ट्री इन टाइम से न करना, सर्वर डाउन है, झूठ बोलना, पब्लिक को रोके रखना यहाँ पर, यह बहुत अन्याय है सबके साथ। वरिष्ठों के साथ अन्याय है, जो भी ये लेडीज़ और यंग बच्चे जो लोग भी आए हैं, एक एक साथ 2-2 गवाह हैं, 2-2 जो है खरीदने वाले, 2 बेचने वाले हैं, सब लोग परेशान हैं। और कोई सुविधा यहाँ बैठने की, स्टील की चेयर रख दिया है, नो वन कैन सिट प्रॉपरली। ये आधा घंटे के बाद कमर टेढ़ी हो जा रही है, दर्द हो रहा है, और झूठ बोल करके यहाँ पे लोगों को रोक करके कि हाँ हो जाएगा सर्वर डाउन है, सब लोग ऑफिस छोड़ करके गायब हो गए और कोई सही उत्तर देने को तैयार नहीं है कि कल क्या रजिस्ट्री होगी। गवर्नमेंट का नुकसान, पब्लिक का नुकसान, इतना बड़ा अत्याचार लोग कर रहे हैं और कोई सरकार, जो भी बड़े अधिकारी होंगे, कोई भी एक्शन लेने को तैयार नहीं है। क्या नाम है आपका? जयप्रकाश लाल श्रीवास्तव, कहाँ से? रिटायर्ड यहीं औरंगाबाद से हूँ।